नमस्कार, मी सुनीता कुलकर्णी, न्यूट्रिशन ॲडवायझर अँड अ होलिस्टिक हेल्थ कोच. आमच्या कृषी माऊली यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. नैसर्गिक शेती ही खूप मोठी रेव्होल्यूशन चालू आहे. आज आपल्या देशात भरपूर लोक आहे जे नैसर्गिक शेती करतायत. आज आपल्याबरोबर खूप महत्त्वाची एक व्यक्ती आहेत, सौ वंदना ताई शिंदे. ताई, तुमचा स्वागत आहे. तुम्ही आम्हाला वेळ दिला नैसर्गिक शेतीबद्दल चर्चा करायला. नमस्कार, धन्यवाद. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आले त्याबद्दल खूप खूप स्वागत तुमचं या स्टुडिओमध्ये. ताई, आज आपण नैसर्गिक शेतीबद्दल काही चर्चा करणार आहोत, पण त्याच्या आधी तुम्ही आमच्या दर्शकांसाठी तुमचं इंट्रोडक्शन द्याल? मी वंदना चंद्रकांत शिंदे, MCOM. मी BSNLमध्ये एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून रिटायर झाले आणि आता नैसर्गिक शेती करत आहे. ताई, तुम्ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातनं बिलॉंग करता, पण ही नैसर्गिक शेती करायची ही कल्पना किंवा प्रेरणा तुम्हाला कुठनं मिळाली? नैसर्गिक शेती करण्यासाठी मी पद्मश्री डॉक्टर सुभाष पाळेकर यांचं नैसर्गिक शेतीचं शिबिर विठू माऊलीच्या पंढरपूर नगरीमध्ये होतं. ते मी 7 दिवसाचं निवासी शिबिर पूर्ण केलं आणि तिथून मला खूप छान माहिती, संपूर्ण ज्ञान नैसर्गिक शेतीचं मिळालं. तर म्हणजे खरंच असं वाटते की आहे असे टाईपची ट्रेनिंग्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, पण भरपूर लोकांना त्याची माहितीच नाही आहे. तुमचा चांगला खूप अभ्यास आहे या फील्डमध्ये. तर तुम्ही सांगू शकाल का नैसर्गिक शेती आणि केमिकल शेती ह्याच्यात काय फरक असतं? काय काय दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील जर का आपण हे बदल नाही आणली तर? नैसर्गिक शेती ही आता सध्या काळाची गरज आहे. आपण जे बघतो की सगळे हॉस्पिटल्स भरभरून पेशंटनी आहेत, ज्यामध्ये मुख्य जो आजार आहे तो किडनीचा आजार आहे, डायलिसिस आहे, कॅन्सर आहे, हार्ट अटॅक्स आहेत, ओबिसिटी आहे, ज्यामुळे हे सगळे प्रमाण वाढलेलं आहे. तर हे संपूर्ण कारण म्हणजे रासायनिक शेतीमध्ये जे निविष्ठा वापरल्या जातात, कीटकनाशकं वापरली जातात, ते मुख्य कारण आहे ह्या सगळ्या आजारांचं. आणि यांच्यापासून जर आपल्याला दूर राहायचं असेल, निरोगी जीवन जर आपल्याला जगायचं असेल, तर या आत्ताच्या जगामध्ये नैसर्गिक शेतीला पर्याय नाही. आणि सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीमधला जो मुख्य फरक आहे तो नैसर्गिक शेतीमध्ये ज्या निविष्ठा वापरल्या जातात त्या फक्त आणि फक्त देशी गाईचे शेण गोमूत्रापासून तयार केलेल्या जातात. बाहेरून विकत काहीच घेतलं जाईल. तर नैसर्गिक शेतीमध्ये तुमची इम्युनिटी बूस्ट होते. म्हणजे ही गोष्ट जेव्हा तुम्हाला लक्षात आली की किती गरज आहे आपल्याला नैसर्गिक शेतीची, तेव्हा मग तुम्ही शेती करायचा विचार केला? मला माझं स्वतःचं कुटुंबासाठीचं जेवणाचं ताट विषमुक्त करायचं होतं. माझ्या कुटुंबासाठी मला त्यांचं आरोग्य जपायचं होतं. त्यासाठी मी म्हणजे निर्धार केला आणि एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं की नाही, आपण काही झालं तरी नैसर्गिक शेती करायचीच. आणि यामध्ये माझे मिस्टर श्री चंद्रकांत शिंदे यांनी मला खूप मोलाची साथ दिली. मला खरंच म्हणजे मी स्वतः न्यूट्रिशन ॲडवायझर गेलं 15 वर्ष काम करते आहे. आज गेलं 5 ते 10 वर्षात आजारपणा जेवढा वाढला आहे, म्हणजे ते दिसून येतं की कुठे ना कुठे आपलं खाण्यामध्ये प्रॉब्लेम आहे, आपलं अन्नामध्ये आहे, विषच आहे जसं तुम्ही म्हणता. हो, बरोबर. अगदी. येस. आणि तेच काढायचा आपण प्रयत्न करते. आणि तुमच्यासारखे लोक या फील्डमध्ये काम करतायत हे खूप आमच्यासाठी खूपच जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तरुण पिढीसाठी खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे. आता थोडासा टेक्निकल प्रश्न आहेत. तुम्ही जेव्हा हे सगळं ट्रेनिंग घेतला आणि करायची सुरुवात केली ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन, तर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर वाईज काही अडचण आले? म्हणजे तुम्ही कसं प्लॅन केला? तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर कसं प्लॅन केलं शेतीत? आता माझी ही शेती आहे ही डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि तिथे मुख्य म्हणजे पाण्याचा सोर्स एक मला करायचा होता. लाईट शेतामध्ये नाहीच आहे तिकडे. तर मग त्यासाठी मी शेततळं निर्माण केलं, बांधलं आणि त्याच्यानंतर त्या 2 बोर पण घेतल्या खाली शेतामध्ये. आणि ते बोरचं पाणी शेततळ्यात टाकण्यासाठी आणि पावसाचं पाणी तर येणारच होतं डोंगरावरनं. तर मग त्यासाठी मी सोलर पंप, जे अनुदान मिळतं गव्हर्नमेंटकडून आपल्याला, त्या अनुदानावर मी सोलर पंप तिथे बसवला. सोलरसाठी अनुदान मिळतं हे पण प्रश्न असू शकतात व्ह्युअर्सच्या की अनुदान मिळतं का? हो, अगदी 90% गव्हर्नमेंटचं अनुदान मिळतं सोलरसाठी. आणि ते म्हणजे पटकन मिळतं, म्हणजे त्याला काही वेळ लागत नाही. आपल्याला फक्त आपण फॉर्म भरायचा त्याच्यासाठी. आणि नंतरनं मी त्यासाठी सोलर लाईट्स बसवला. नंतर 2 शेड बांधले मोठे, कारण तिथे आणि मुख्य म्हणजे देशी गाई
आश्रमातनं मी त्या आणल्या, कारण मला आवश्यकता शेण गोमूत्राची होती, कारण माझ्या शेतीसाठी. आणि ज्या गायी दूध देत नाहीत त्यांचं शेण गोमूत्रामध्ये खूप मोठी सूर्यनाडीमधनं जी ताकद येते, त्यांच्या वशिंड जे असतं तर नाडीमधनं जी ताकद येते ती संपूर्ण त्याची शक्ती, सूर्याची शक्ती ती पूर्ण शेण गोमूत्रामध्ये येते. आणि तेच जर आपण शेतीसाठी वापरलं तर शेतीचा कस सुधारतो, अन्नाचा कस सुधारतो. आणि त्यासाठी मला ज्या निविष्ठा लागत करायच्या होत्या तयार, म्हणजे जीवामृत, घनजीवामृत, त्यासाठी मी देशी गाई आश्रमातनं आणल्या. म्हणजे भरपूर प्रयत्न केले, कष्ट घेतले तुम्ही हे सगळं करायला. भाकड गायचं तुम्ही काय सांगत होता, त्याचं थोडंसं डिटेल सांगाल? तुम्हाला कसं त्याचा कॉन्ट्रीब्युशन असतं नैसर्गिक शेतीला? भाकड गाई म्हणजे ज्या गाई दूध देत नाहीयेत, तर आपले शेतकरी काय करतात, गाई दूध देत नाही म्हणजे तिचा काही उपयोग नाही असं त्यांना वाटतं. पण तसं नाहीये. आपल्या पंचगव्यामध्ये आपल्याला पंचगव्याचं महत्त्व आहेच आहे. देशी गाईचं शेण, गोमूत्र याच्यामध्ये 300 कोटी, एका 100 ग्राम शेणामध्ये 300 कोटी प्रकारचे जीवाणू असतात की जे शेतीसाठी आपले खूप उपयोगी असतात असं. आणि आपलं अन्न पूर्ण म्हणजे जी वनस्पती असते किंवा आपली पिकं असतात त्यातनं त्यांना ते संपूर्ण अन्नद्रव्य मिळतात, जे तुम्ही NPK आपण म्हणतो, रासायनिक पद्धतीने टाकतात. येस, हो, ते संपूर्ण तुम्हाला शेण, गोमूत्र आणि जीवामृत आपण त्यापासून तयार करतो. देशी गाईचं शेण, गोमूत्र, डाळीचं पीठ आणि गुळ, ह्या 4 गोष्टी आपण वापरतो. आणि बांधावरची मुठभर माती, त्यामधनं जे तयार जे होतं लिक्विड ते खूप पौष्टिक आणि संपूर्ण पिकाला ते न्यूट्रिशन व्हॅल्यू पुरवतं. बऱ्यापैकी माहिती तुम्ही नैसर्गिक शेतीची दिली आम्हाला, पण एक थोडक्यात 2 शब्दात किंवा 2 लाईनमध्ये तुम्ही नैसर्गिक शेती म्हणजे काय हे एक्सप्लेन करू शकाल? नैसर्गिक शेती म्हणजे शेतकऱ्याला बाहेरनं काहीच विकत आणायचं नाही. ती संपूर्ण देशी गाईवर आधारित शेती आहे. देशी गाईचं शेण, गोमूत्रापासून आपण जीवामृत बनवतो. आणि नैसर्गिक शेतीमध्ये 4 सूत्री पद्धत असते. त्याच्यामध्ये 4 चाकं म्हणा तुम्ही रथाची. त्याच्यामध्ये पहिलं बीज संस्कार, बीजामृत तयार करून बीजामृतामध्ये शेण, गोमूत्र आणि आपण बांधावरची मुठभर माती आणि चुना वापरतो थोडासा, की त्यामुळे काय होतं, त्या बियांचं निर्जंतुकीकरण होतं. शिवाय उगवण क्षमता 90% वाढते. असे 99% त्याची उगवण क्षमता वाढते. ती पहिली प्रोसेस. बीजामृत, नंतर जीवामृत, आपण जीवामृत बनवतो, नंतर वाफसा आणि आच्छादन, ही 4 सूत्र नैसर्गिक शेतीमध्ये मस्त आहेत. या जीवामृत काय काय उपयोग आहेत आम्हाला सांगाल? जीवामृत आपण 2-3 प्रकारे देऊ शकतो. पहिल्यांदा आपण पाण्यातनं देतो, नंतर त्याची फवारणी पण करतो, घनजीवामृत पण घालतो शेतामध्ये. जेव्हा आपण जीवामृताची फवारणी पिकांच्यावर करतो किंवा फळझाडांच्यावर करतो, तेव्हा त्या पिकांच्या आणि फळझाडांच्या पानांची जी अन्न प्रक्रिया करण्याची जी प्रक्रिया असते त्याची क्षमता वाढते. ते झाड जास्तीत जास्त अन्न तयार करतं त्या झाडासाठी. आणि दुसरं, वातावरणातलं जे ओलावा असतो तो शोषून घेतो जास्त. त्यामुळे नैसर्गिक शेतीमध्ये पाण्याची 90% बचत होते. फक्त 10% पाणी नैसर्गिक शेतीमध्ये लागतं.